मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मॉरिस नोरोन्ना नावाच्या स्थानिक गुंडाने हा गोळीबार केला आणि त्यानंतर नोरोन्नानं स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारिक आणि रोहित साहू यांना ताब्यात घेतलं। गोळीबाराआधी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्ना या दोघांकडून मेहुल पारिक नावाचा उल्लेख करण्यात आला होता। घोसाळकर आणि नोरोन्ना काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्हसाठी एकत्र आले होते। लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तूल काढला आणि पुन्हा खोलीत शिरून घोसाळकरांवर गोळीबार केला। यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून घोसाळकर कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। दरम्यान कोणत्या मुद्द्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला पाहूया। मॉरिसनं कट रचून घोसाळकरांची हत्या केली। मॉरिस विरोधात बलात्कार विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल होते। बलात्कार प्रकरणी मॉरिसला अटकही झाली होती आणि काही महिने तो येरवडा कारागृहात होता। दोन्ही गुन्ह्यात घोसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा मॉरिसला संशय होता आणि यातूनच त्यांच्यातील वैर वाढलं आणि त्यानं कट रचला। येरवड्यातून बाहेर पडल्यानंतर काटा काढण्यासाठी घोसाळकरांसोबत जवळीक साधली आणि विशेष म्हणजे घोसाळकरांच्या वाढदिवसाला मॉरिसनं बॅनरबाजीही केली होती। गुरुवारी साडी वाटपानिमित्त मॉरिसनं अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयात बोलावलं, त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केला आणि ते संपत असताना गोळ्या घालून घोसाळकरांची हत्या केली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। यासोबतच घोसाळकरांच्या हत्येनंतर मॉरिसनं देखील स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।